आज आपण एका अशा शक्तीबद्दल बोलणार आहोत जी दिसत नाही, पण तिचं अस्तित्व आपल्याला प्रत्येक क्षणी जाणवतं. आत्मबल, किंवा ज्याला आपण सोल पॉवर म्हणतो. ही अशी ताकद आहे जी खरं तर आपलं आयुष्य बदलून टाकू शकते. चला तर मग जरा खोलवर जाऊन समजून घेऊया या अदृश्य शक्तीला. एक प्रश्न विचारू का? खरी शक्ती म्हणजे नेमकं काय? आपल्या आजूबाजूचं जग बदलण्याची ताकद, की मग किती वाईट परिस्थितीत स्वतःला शांत, स्थिर ठेवण्याची ताकद? हा साधा वाटणारा प्रश्न आहे ना, पण तो शक्तीबद्दलच्या आपल्या सगळ्या कल्पनांना हलवून टाकतो. आणि खरं सांगायचं तर आजच्या आपल्या चर्चेचं सगळं सार ह्याच प्रश्नात दडले. बरं, आता बघा, शारीरिक शक्ती आणि आत्मबल यात जमीन आसमानाचा फरक आहे. आपली फिजिकल स्ट्रेंथ ती वय, व्यायाम, आहार यावर अवलंबून असते. पण आत्मबल ते समजूतदारपणाने आणि सरावाने वाढतं. दबावाखाली, टेन्शनमध्ये शारीरिक ताकद कमी पडू शकते, बरोबर? पण आत्मबल तेच तर आपल्याला कोणत्याही वादळात स्थिर ठेवतं. एक आहे काहीतरी करण्याची शक्ती, तर दुसरी आहे योग्य वेळी काहीही न करण्याची शक्ती, स्वतःला थांबवण्याची ताकद. तर आपण आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. ही जी खरी शक्ती आहे ना, ती बहुतेक वेळा आपल्याला दिसतच नाही. ती लपलेली असते आपल्या स्वतःवरच्या नियंत्रणात, म्हणजेच संयमात. हा मुद्दा आणखी सोप्पा करून सांगण्यासाठी चला एक छोटीशी गोष्ट ऐकूया. कल्पना करा, 3 जादूगार होते आणि ते एका मोठ्या संकटात सापडले होते. तर काय झालं? त्या तिघांपैकी दोघांनी विचार केला, अरे, संकट आलंय, चला आपली जादू वापरू. आणि त्यांनी तसंच केलं. स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी लगेच आपल्या शक्तींचा वापर केला. ते वाचले, त्यांचा जीव वाचला. पण पण ते एक पैज हरले. ज्या मोठ्या उद्देशासाठी ते तिथे होते, तो उद्देश मात्र फसला. पण तो जो तिसरा जादूगार होता ना, त्याने काहीतरी वेगळंच केलं. त्याने पळून जाण्याऐवजी किंवा जादू वापरण्याऐवजी तो त्रास सहन करायचं ठरवलं. आपल्या शक्तीचा वापर न करता तो आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहिला. आणि या गोष्टीतनं आपल्याला काय शिकायला मिळतं? बघा, शक्ती असणं ही काही फार मोठी गोष्ट नाहीये. खरी कमाल, खरी सिद्धी कशात आहे माहितीये? तर ती शक्ती योग्य ठिकाणी, योग्य वेळी थांबवण्यात. तेच खरं आत्मबल. ठीक आहे. मग प्रश्न असा येतो की हे आत्मबल मिळवायचं कसं, ते तयार कसं करायचं? चला, आता आपण त्याची एक प्रॅक्टिकल फ्रेमवर्क बघूया. याला फोलादी नीव किंवा एक मजबूत आयर्न फाउंडेशन असं म्हटलं गेलंय. या फोलादी नीवचे म्हणजे या मजबूत पायाचे 3 महत्वाचे खांब आहेत. पहिला आहे निश्चय, म्हणजे एकदा काही ठरवलं की कितीही अवघड वाटलं तरी मागे हटायचं नाही. दुसरा आहे अखंडता, म्हणजे इंटिग्रिटी. याचा अर्थ कोणी बघत नसतानाही प्रामाणिक राहणं. आणि तिसरा सहनशीलता, म्हणजे शारीरिक त्रास असो किंवा मानसिक, शांत राहण्याची क्षमता. यातला जो अखंडतेचा मुद्दा आहे ना, तो खूप खोल आहे. आपलं खरं कॅरेक्टर कधी दिसतं माहिती आहे? जेव्हा आपण एकटे असतो, जेव्हा आपल्याला कोणीही बघत नसतं. कोणीतरी पकडेल या भीतीने चोरी न करणं म्हणजे अखंडता नाही, तर हे करणं चुकीचं आहे, माझ्या मूल्यांमध्ये बसत नाही, असं म्हणून स्वतःला थांबवणं. हा आत्मसन्मान म्हणजेच खरी अखंडता. आणि तेव्हाच आत्मबलाचा पारा पक्का होतो. चला, आता जरा एका वेगळ्या आणि इंटरेस्टिंग गोष्टीकडे वळूया. हा एक प्रकारचा मानसिक सराव आहे, जो आपल्याला आपल्याच भावनांना अधिक जवळून ओळखायला मदत करतो. बघा, आपल्या बाबतीत अनेकदा असं होतं ना, की आतून आपल्याला एक वाटत असतं आणि बाहेरून आपण दुसरंच काहीतरी दाखवत असतो. जणू काही आपण आपल्या खऱ्या भावनांवर एक मुखवटा, एक मास्क घातलाय. म्हणजे बघा, वरून आपण राग दाखवतो, चिडचिड करतो, दुसऱ्याला दोष देतो. पण अनेकदा या रागाच्या मुखवट्यामागे काय लपलेलं असतं? भीती, असुरक्षितता किंवा कुठेतरी एक कमजोरी. आणि ह्या खऱ्या आतल्या भावनांना ओळखणं हाच सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि मग एकदा का आपण या आपल्या खऱ्या भावनांना ओळखलं, की त्यांना जाऊ देणं, त्यांना मोकळं करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी क्षमा हे खूप मोठं साधन आहे. मनातल्या रागाला, भीतीला काढून टाकण्यासाठी आणि मनाला बरं करण्यासाठी. क्षमा करणं ही आत्मबल वाढवण्याच्या प्रवासातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. बरं, आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या आणि कदाचित सगळ्यात खोलवरच्या भागाकडे आलो आहोत. हा भाग आंतरिक शक्तीला आपल्या जीवनाच्या खऱ्या उद्देशाशी जोडतो. इथे एक खूप मोठी शिकवण आहे. ती म्हणजे मी हे शरीर नाही, मी हे मनही नाही. मी या दोघांनाही पाहणारी
एक चेतना आहे, एक साक्षी आहे. जेव्हा ही जाणीव खोलवर रुजते तेव्हा शरीराला होणारं दुःख किंवा मनात चाललेला गोंधळ आपल्याला त्रास देऊ शकत नाही. आणि याच जाणीवेशी जोडलेला आहे महासबक किंवा द ग्रेट लेसन. हा महासबक म्हणजे काय? तर आपल्या आयुष्यातलं एक असं आव्हान किंवा एक असा पॅटर्न जो आपण पूर्णपणे शिकत नाही ना, तोपर्यंत आयुष्य त्याला वेगवेगळ्या रूपात आपल्यासमोर आणतच राहतं. आता हे महान धडे म्हणजे काय असू शकतं? कुणासाठी हा धडा शिस्त लावण्याचा असेल, तर कुणासाठी अवघड परिस्थितीला तोंड देण्याचा, पळून न जाण्याचा. कुणाला अहंकार कमी करायचा असेल, तर कुणाला संयम किंवा हिंमत शिकायची असेल. प्रत्येकाचा धडा वेगळा आणि आपला हा जो काही महासबक आहे त्याला ओळखणं आणि तो मनापासून शिकणं हेच आपल्या आयुष्याच्या प्रवासाचं मुख्य उद्दिष्ट आहे असं मानलं जातं. खरं समाधान ह्यातच लपलेलं आहे. तर मग जाता जाता एक प्रश्न, असा कोणता एक धडा आहे जो आयुष्य आपल्यासमोर पुन्हा पुन्हा आणण्याचा प्रयत्न करतंय? जरा विचार करून बघा.